आणि कॅश प्राइज देखील त्या ठिकाणी देण्यात येईल। मागच्या मॅच मध्ये विकेट किती झाल्या भार्गव आणि कॅच, विकेट आणि कॅच एकूण पारितोषिक सांगायचं आहे। आणि पारितोषिक देखील दत्ता काकांच्या शुभ हस्ते देण्यात येईल। दत्ता काका या। टोटल कॅच 4 आणि 7 विकेट। दत्ता मांडे काका यांच्या शुभ हस्ते देण्यात आलेलं कॅश प्राइज हे तुपगाव संघाच्या कॅप्टनकडे सुपूर्द करण्यात येते। तुपगावचे पोलीस पाटील किशोर गुरव यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। किशोर गुरव यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं। किशोर गुरव यांना विनंती आहे की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मयूर ठोंबरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। तुपगावचा कॅप्टन अनिकेत या ठिकाणी आदरणीय सुधीर शेठ, आदरणीय मोतीराम शेठ यांच्या समवेत फोटो सेशन करत असताना आणि किशोरजी गुरव यांचा सन्मान मयूरजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येईल। दत्ताबाई मांडे यांचे समर्थक बंटी साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। पहिल्यांदा फोटो सेशन आमचे दिनेश त्या ठिकाणी फोटो सेशन करतायत। आदरणीय सुधीर शेठ टोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे यांचे सगळे सहकारी यांना मानणाऱ्या हा सगळा त्यांचा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। चाहता वर्ग त्यांचा, सुधीर शेठ टोंबरे यांचा चाहता वर्ग आणि या दोन्ही बंधूंच्या समवेत फोटो सेशन करत असताना आपल्याला मुख्य स्क्रीनवरती प्रतापजी गुरव आणि नितीनजी साळुंके हे पाहायला मिळत आहेत। आदरणीय सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ टोंबरे यांच्या समवेत फोटो सेशन करत असताना संदीप दादा ठोंबरे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया। उद्योजक असरोटीचे आमचे आणि सुधीर शेठ टोंबरे, मोतीराम शेठ टोंबरे यांच्यावरती अत्यंत निष्ठा त्यांची आहे आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे। बंटी साळुंके यांचा सन्मान मयूर ठोंबरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल। दत्ताबाई मांडे यांचे समर्थक, खंदे समर्थक खरं तर बंटी साळुंके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। 1.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक या स्पर्धेचं पारितोषिक आहे। परंतु काल रात्री आपण पाहिलं चौकचे यशस्वी उद्योजक आदरणीय अभिजितजी देशमुख आणि आदरणीय दत्ताशेठ कोळी यांच्या वतीनं तब्बल 50,000 रुपये विजेत्या संघाला देण्यात येतील आणि त्याचबरोबरीनं टॉप 4 मध्ये जाणाऱ्या प्रत्येक संघाला प्रत्येकी 5,000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय संदीप दादा ठोंबरे यांच्या वतीनं असेल। दुसऱ्या मॅचला सुरुवात होते। कॉम्बॉक्समध्ये जाऊयात आपण। धन्यवाद सूरज सर। दुसऱ्या मॅचला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला नाणेवली आणि दुसऱ्या बाजूला नडोदे हे दोन संघ मैदानावरती खेळत आहेत। पहिल्याच षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे। फार चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या। पहिल्या षटकामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर षटकार आणि त्यानंतरचा डॉट बॉल आणि त्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा। टोटल धावा संख्या धावफलकावरती लागली जाते 12 धावा धावफलकावरती लागत असताना अभि ठोंबरे, विकास गावडे यांना देखील विनंती, अनिल डुकरे की आपण मुख्य मंचावरती यावं। आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे यांच्या वतीनं आपल्याला निमंत्रण आहे आणि पहिल्या क्रमांकाचा विजेत्या ठरणाऱ्या संघाला विहान गोटफार्म यांच्या वतीनं 20 किलोचा बोकड देखील देण्यात येणार आहे विकास गावडे यांच्या वतीनं। त्याचं देखील मनपूर्वक स्वागत। जाऊया कॉम्बॉक्समध्ये। तुपगावचा दमदार आवाज ओमकार गुरव सर कॉम्बॉक्समध्ये जोडले गेलेत। धन्यवाद। पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे। 5 बॉल आतापर्यंत संपलेत। चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने 16 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। बॉल तयार, चांगला फटका। मंगेश आक्रमण करण्याचा प्रयत्न। पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारत असताना फिल्डिंग मात्र चांगली त्या ठिकाणी होते। बॉलला अडवलं जात आहे, बॉलच्या आतमध्ये ढकललं जात आहे आणि त्यानंतर लगेचच या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धावसंख्येच्या सहाय्याने धावसंख्या थोडी पुढे जाईल। टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील
19 धाबा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा खरं तर या पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर या षटकामध्ये आपण बघितलं एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि ऐवा कॅच या ठिकाणी पकडला गेलाय. अंबिका चौक संघाचा एक चांगला समर्थक प्रसन्न सुतार यानं आयवा कॅच घेतलेली आहे. त्याला मयूरजी ठोंबरे आणि मानसजी ठोंबरे यांच्या वतीनं 2,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि त्याचबरोबरीनं जगदीशजी आतमोडे आणि गणेश कदम यांच्या वतीनं कूलर देण्यात येईल. ओव्हर झाल्यानंतर आपण हे पारितोषिक त्याला देणार आहोत. जाऊया कॉम्बॉक्समध्ये ओमकारजी गुरव सरांकडे. आमदार ट्रॉफी आपण मैदानावरती आयोजित होताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि एक दमदार आयोजन खरं तर आपण पाहतोय. महेशजी बालदी आणि प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या खरं तर नावानं खेळवली गेलेली ही स्पर्धा खरं तर आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खरं तर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या चौक विभागातील आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी खरं तर या मैदानावरती रंगली जाते. चांगले चांगले संघ या मैदानावरती खेळत आहेत आणि आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही दुसरी मॅच एका बाजूला नडवदे आणि त्यांच्या विरोधात याच विभागातील खेळणार आपण पाहतोय नानिवली संघ मैदानावरती खेळते. खरं तर टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटायला आली, परंतु पहिल्या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या एक मोठं टार्गेट उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद ही महत्वाची सुरुवात खरं तर नानिवली संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे 19. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निक्की भालेकरावला आपण पाहतो. या संघाचा आपण पाहतो एक प्रमुख खेळाडू. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली. स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी झेल पकडला जातोय. पहिली विकेट या ठिकाणी डाऊन होत असताना मोठा धरा बसतोय टीम नानिवली संघाला. ओव्हर कंप्लीट होणं अनिवार्य असेल, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला फील्ड रेस्ट्रिक्शनची पेनल्टी लागू शकते. या सूचनेकडे प्रत्येक कॅप्टनने लक्ष द्यावं. अंपायर देखील त्या ठिकाणी टायमर सेट करून आहेत. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं. ओव्हर टू यू ओमकार सर. योगेश सुरपे यांच्या माध्यमातून खरं तर आज नडोदे संघाला खरं तर या मैदानावरती उतरवलं गेलंय आणि सातत्यानं या विभागामध्ये नडोदे संघाचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिल्या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या जरूर आली. परंतु या ओमकार सर स्क्रीनवरती आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे. जातीनं प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. कुठे काय कमी आहे, कुठे व्यवस्थित आहे, कुठे काय चुकतंय आणि ती प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने त्यांचं लक्ष आहे. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चौक विभागातील एक मोठी स्पर्धा आमदार चषक 2026 आपल्याला या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. संदीप दादा ठोंबरे यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय, ज्यांच्या वतीनं टॉप 4 मध्ये जाणाऱ्या प्रत्येक संघाला 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि पाठीमागे विकास गावडे देखील आहेत. विकास गावडे यांच्या वतीनं विहान गोटफार्म यांच्या वतीनं विजेत्या संघाला 20 किलोचा बोकड देखील देण्यात येईल. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. नक्कीच बरेचसे पाहुण्यांची मांदियाळी खरं तर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते आणि 4ही दिवसामध्ये खरं तर बरेच पाहुणे या व्यासपीठावरती पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. अगदी कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील देखील पाहुणे या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान आपण पाहतोय मानसजी ठोंबरे असतील, त्यानंतर मयूरशेठ ठोंबरे असतील यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि या संस्कृतीचं जतन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. या चेंडूवरती चांगला फटका होता, झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला गेलाय. त्यानंतर या चेंडूवरती कंप्लीट केल्या धावा एकच आणि एकेरी धावसंख्येच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20च्या घरामध्ये. आदरणीय आकाशजी पिंगळे आणि सागरजी कमाने यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. आणि आपण पाहतोय युवा नेते मयूर मोतीराम शेठ ठोंबरे आणि मानस सुधीर शेठ ठोंबरे या दोन बंधूंना आपण स्क्रीनवरती पाहतो. युवराज ठोंबरे देखील आहेत. यावेळेला चांगला फटका पुल केला, हुक केला जातोय. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, येतो या चेंडूवरती दमदार षटकार. रायगड एक्सप्रेस ज्यानं आपल्या गोलंदाजीनं संपूर्ण महाराष्ट्र गाजवला, तो रायगड एक्सप्रेस हातदोलीचा सुपुत्र नरेश ठोंबरे याचं या ठिकाणी शुभागमन झालंय.
नरेश ठोंबरेला विनंती आहे की मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि ढेकूचे उद्योजक आदरणीय जयेंद्रजी मुंडे यांच्या वतीनं सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचा देखील मनस्वी स्वीकार. जाऊया कॉम्बॉक्समध्ये ओमकार गुरव सरांकडे. दुसरी विकेट डाऊन होते मैदानाच्या आतमध्ये. गणेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले, चांगला झेल त्या ठिकाणी पकडला जातोय आणि दुसरा फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद. सलामीची जोडी करता भार्गव मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता मधल्या फळीचे फलंदाज मैदानावरती खेळ करतील. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. विकेटवरती टिकून राहणं फार गरजेचं असेल, कारण 5 ओव्हरची मॅच म्हटलं तर किमान 60-70 धावा तुम्हाला धावफलकावरती आणाव्या लागतील. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात, त्या टोटल 26 धावा धावफलकावरती स्थिरावल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर जुगरे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतं. एक ग्रेट ऑलराऊंडर खरं तर नानिवली टीमचा, सातत्यानं चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला खरं तर नानिवली संघ अडचणीमध्ये सापडतो ना, या खेळाडूनं खरं तर नानिवली संघाला उचलून धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय, पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्ची केल्या टोटल 19, त्या पूर्णपणे धावसंख्येला आता बांधून ठेवलं जाते ते निकी भालेराव या खेळाडूच्या माध्यमातून. रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. आमदार चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. सागर कमाने देखील उपस्थित झालेत, आकाश पिंगळे देखील उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू ओमकार सर. फार चांगली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे पाहुणे खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचं कार्य खूप मोठे या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाच्या मागे अगदी खंबीरपणे उभे असणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या प्रेमाखातर आपण पाहतोय बरेचसे पाहुणे या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. परंतु जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे बाल खरं तर बचावला गेला फलंदाज मयूर जुगरे. आणि खरं तर या चेंडूवरती धावा पुन्हा एकदा मिळाल्या जातील, त्या फक्त एकच. आणि या दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद 27 धावसंख्या धावफलकावरती. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे आणि आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांचा जो बॅनर आहे त्याला कोणत्याही फलंदाजानं षटकारानं हिट केलं तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिनजी मते, गिरीशजी माळी, नितीनजी तवले, कैलासजी गावडे, रवी दुर्गे, गोट्या ओसवाल, राजनजी गावडे, चंद्रकांतजी राणे आणि अजिंक्य देशमुख यांच्याकडून प्रत्येकी 1,000 म्हणजे 9,000 रुपये आणि मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे यांच्या वतीनं 2,000, तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक. जो स्क्रीनवरती आपण बॅनर पाहतोय, फ्लेक्स पाहतोय, त्याच्यावरती कोणत्याही फलंदाजानं षटकारानं हिट केलं तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिकसाठी मयूर मोतीराम शेठ ठोंबरे आणि मानस सुधीर शेठ ठोंबरे यांच्या वतीनं 3,000 रुपयाचं पारितोषिक. वैयक्तिक अर्धशतकासाठी मानस आणि सुधीर यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेचा जो विजेता संघ ठरेल त्यासाठी चौकचे यशस्वी उद्योजक आदरणीय अभिजितजी देशमुख आणि आदरणीय दत्ताशेठ कोळी यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचबरोबरीनं टॉप 4मध्ये जाणाऱ्या प्रत्येक संघाला 5,000 रुपयाचं पारितोषिक संदीप दादा ठोंबरे यांच्या वतीनं. आणि या स्पर्धेसाठी खरं तर मोलाचं योगदान आमचे मनोजदादा थोरवे यांचं देखील राहिलं आहे, त्यांचं मनापासून आभार. आणि आज लकी ड्रॉ आहेत, लकी ड्रॉसाठी 3 पारितोषिकं आहेत, स्मार्ट वॉच त्याचबरोबरीनं सायकल. ही पारितोषिकं आम्हाला निकम यांनी पुरस्कृत केले, त्यांचं देखील मनापासून आभार. आणि स्मार्ट टी व्ही आहे आज लकी ड्रॉसाठी, ते रोहिदास तवले यांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचं देखील मनापासून आभार. जाऊया ओमकार गुरव सरांकडे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रेम काठावळेच्या हातामध्ये षटक खरं तर दिलं गेलंय, जबाबदारी दिली आहे, चांगलं षटक त्याला फेकावं लागेल. खरं तर निक्की भालेरावडे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना, त्याच्या पावलावर पाऊल त्या ठिकाणी टाकावं लागेल. परंतु या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बॉलला पाठवलाय अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे येतोय. या इनिंग मधला हा दुसरा षटकार.
थँक्यू डीजे. ग्रेट ऑलराऊंडर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मयूर झुगरे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण चढवतोय. 2 चेंडूवरती खरं तर 2 षटकार. जशा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या अगदी त्याच गतीनं खरं तर धावसंख्या आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा जो आलेख आहे ना तो खाली आला होता, परंतु या ओव्हरमध्ये आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पुन्हा एकदा. 3 चेंडूवरती 3 षटकार फलंदाज मयूर झुगरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. 3 चेंडूवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि मोठी धावसंख्या खरं तर धावफलकावरती निर्माण करण्याचं काम फलंदाज मयूर झुगरे मैदानाच्या आतमध्ये करतोय. नंबर क्रमांक 4 वरती तो खेळतोय. अफलातून फलंदाजी. मोठी धावसंख्या धावफलकावरती निर्माण होत असताना या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला फटका बॉलला पाठवलाय. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे पुन्हा एकदा येतोय दणदणीत षटकार. चेंडूवरती 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतात ते मयूर झुगरेच्या बॅट मधून. लगातार 4 आहेत ओमकार सर. लगातार 4 षटकार येत आहेत. म्हणजे मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे यांच्या वतीनं 3,000 रुपयाचं पारितोषिक लागू असेल आणि 6 बॉलवरती जर 6 लगातार षटकार आले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल या बॅटरसाठी मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे यांच्या वतीनं. नक्कीच 6 चेंडूवरती 6 षटकार येणार का आता हे पाहणं गरजेचं आहे. 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत आणि ही ओळख आहे खरं तर मयूर शेठ ठोंबरे आणि मानस शेठ ठोंबरे यांची. जशी या षटकारांची बरसात झाली अगदी पारितोषिकांची खैरात होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु चांगल्या स्थितीमध्ये मजबूत अवस्थेमध्ये टीम नडोदे संघाच्या विरोधात आपण पाहतोय नानिवली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेला उजवेशीच्या बराचसा बाहेरचा हा बॉल पंच जमिनीला 2 हात समांतर करतायत. या वाईडच्या पद्धतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 52 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं असं हे मैदान. याच विभागातील संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मयूर झुगरे बरसलाय मैदानाच्या आतमध्ये ज्याने षटकारांची आतिषबाजी आतापर्यंत केली आहे. 4 चेंडूवरती 4 जरूर षटकार आले. गोलंदाज थोडासा आता दिशा भरकटतोय खरं तर वाईट बॉल आला आणि त्यानंतर 52 धावसंख्या धावफलकावरती आणि मानस ठोंबरे यांची इच्छा आहे की 6 बॉलवरती 6 षटकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळावे. ज्या वेळेला 2 बॉलवरती 2 येतात ना ते सांगतायत की तिसरा पण आला पाहिजे. त्यांची प्रचंड इच्छा आहे आणि त्यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. नक्कीच रेकॉर्ड ब्रेक खरं तर या स्पर्धेने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी होताना पाहायला मिळते. परंतु इथे थांबवलं खरं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी पुन्हा एकदा समाप्त होतोय आणि धाव संख्या आपण पाहतोय स्थिरावली गेली ती टोटल 52 धावसंख्येवरती. आयवा कॅचचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. प्रसन्न सुतार अंबिका चौक संघाचा खंदा समर्थक आणि एक चांगला बॉलर देखील आहे, त्याचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. 2,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे मयूरजी ठोंबरे आणि मानसजी ठोंबरे यांच्या वतीनं आयवा कॅचसाठी. आणि त्याचबरोबरीनं कूलर आणि टी शर्ट सचिनजी साखरे यांनी पुरस्कृत केलेलं टी शर्ट, जगदीश दादा आतमोडे आणि गणेशजी कदम यांनी पुरस्कृत केलेलं कूलर आणि त्याचबरोबरीनं 2,000 रुपये देऊन प्रसन्न सुतार याला सन्मानित करण्यात येईल. तीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि 52 धावसंख्या करता धावफलकावरती लागली जाते आजच्या दिवसामध्ये. खरं तर महाराष्ट्रातील एक मोठा आवाज, बुलंद आवाज आपण पाहतोय. जयजी भोसले सर या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शेरो शायरीचे बादशाह आपण पाहतोय. बाबूशहा सर यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. मी स्वतः ओमकार गुरव असेल. त्यानंतर तेजस्वी देशमुख सर याच विभागातील समालोचक मित्र आमचे, ते सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा खरं तर सूरजजी आतमोडे सर यांच्या माध्यमातून लीड केली जाते.
त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करूया. आणि याच दरम्यान चौक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य राजनजी गावडे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्याचबरोबरीनं काशीनाथजी घनसोलकर, उद्योजक हातनवली, तुकारामजी ठोंबरे आणि गुड्या देशमुख म्हणजे प्रदीप देशमुख यांना विनंती करतो की मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आसरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य हरेशजी दुर्गे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू ओमकार सर. धन्यवाद. निक्की भालेरावच्या हातामध्ये खरं तर आता स्वतः कर्णधार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळेल. एक प्रमुख खेळाडू सर सेनापती या संघाचा मैदानाच्या हातमध्ये खेळ करतोय. पहिला चेंडू त्याने टाकला निर्धाव. यावेळेला चांगला फटका, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. झेल या ठिकाणी सोपा पकडला जातोय. विकेट डाऊन होत असताना संकेत मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. पुन्हा एकदा प्रसन्न सुद्धा व आपलं आयबा कॅचचं टी शर्ट घेण्यासाठी संकेत तांडेलची विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज प्रशांत आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. डावकुऱ्यातच एक आक्रमक आणि शैलीदार फलंदाज टीम नानिवली संघाचा मैदानाच्या आतमध्ये येत असताना, परंतु चांगली बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये फलंदाज मंगेश जुगरे या खेळाडूनं. खरं तर आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले, त्यानंतर मात्र पूर्णपणे डाव सांभाळलाय तो मंगेश या खेळाडूनं नानिवली टीमचा. गोलंदाजी चांगली करावी लागेल. निक्की भालेराव स्वतः गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आणि त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट मात्र मिळवत असताना 2 चेंडूवरती एकही धाव त्याने खर्च केलेला नाही. या पहिल्या ओव्हरचा विचार जर त्याचा आपण केला तर फक्त 8 धावसंख्येचं षटक मात्र त्यानं फेकलं होतं. एक चांगला खेळाडू आहे, चांगला या सातत्यानं आपण पाहतोय नडोदय टीमकडून खेळत असताना या खेळाडूनं कित्येक मैदानं खरं तर गाजवली, परंतु आज चांगला खेळ तुमचा होणं गरजेचं आहे. बोला तयार. हा पुढचा चेंडू पहिल्याच बॉलवरती फिरून मारला जातोय. आक्रमक पवित्रा खरं तर धारण केलाय. पहिल्या चेंडूवरती येतोय मोठा फटका, षटकार. आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे आणि सुधीर शेठ ठोंबरे यांचा बॅनर आहे. तिथे जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे की थोडं आपण खाली उतरा. तो बॅनर जवळ आपण थांबू नका. त्यांना विनंती आहे की थोडं खाली बसून आपण मॅचचा आनंद घ्या. आणि 11,000 रुपयाचं पारितोषिक आत्तापर्यंत होतं आणि त्यामध्ये आणखीन वाढ झाली आहे. हरीशजी दुर्गे यांच्या वतीनं 2,000 रुपये, म्हणजे संपूर्ण 3 रात्रींमध्ये कोणताही बॅटर षटकारानं त्या बॅनरला हिट करेल, कटआउटला हिट करेल, त्याला तब्बल 13,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते सुधीर शेठ ठोंबरे असतील, मोतीराम शेठ ठोंबरे यांचा बॅनर त्या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय. मानानं आणि डौलानं खरं तर झळकताना पाहायला मिळतोय. आणि त्या बॅनरवरती जो फलंदाज हिट करेल ना त्याला पारितोषिकांची खैरात त्याच्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला फटका आला. खरं तर उसळी घेणारा हा बॉल त्याला पाठवलं जात आहे. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून पुन्हा एकदा येतोय चौकार. खरं तर सुधीर शेठ ठोंबरे यांचं गीत खरं तर वारंवार या ठिकाणी लावलं जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. त्यांची संपूर्ण टीम फार मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आमचा आवाज खरं तर तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय. ते ओमी साऊंडचे सर्वेसर्वा ओमकारजी गुराव असतील आणि त्याच्या माध्यमातून आवाजाची क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे क्वालिटी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती प्रशांत तांडेल या खेळाडूची. पुन्हा एकदा येते या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढतीये. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 67 धावसंख्या धावफलकावरती. ग्रामपंचायत सदस्य Yes, no लोधिवली आदरणीय सुभाषजी शिंदे यांचं शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबरीनं खालापूर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आमचे जितू ठाकूर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. खरं तर नो चेंडू होता, बीमरचा नो होता, त्या ठिकाणी पंचांनी घोषित केलं होतं. आणि त्यानंतर फ्रीडचा हा बॉल असेल. या चेंडूवरती वाईटच्या मदतीने अजून एक धावफलकावरती जोडली जाते. 68 भार्गव धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. निक्की भालेराव हा एक प्रमुख खेळाडू आहे आणि त्याच्याकडून यावेळेला चुकी होते. चुकीला माफी नाही. फ्रीडचा बॉल आणि त्यावरती येतोय दणदणी षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या आता टोटल जाऊन पोहोचेल 74 धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते. ठोक डीजे.
आजच्या दिवसातील बराचसा लांबवरचा फटका फलंदाज प्रशांत तांडेलच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रशांत जसा मैदानाच्या आतमध्ये आला ना तशा पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमण सुरुवात केली आहे आणि आक्रमण मात्र कायम ठेवलंय. यावेळेला पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कुठलाही प्रकारचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. सरळ चेंडू विसावतोय विकेट किपर मासच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल या ठिकाणी येतोय. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावासंख्या जाऊन पोहोचली आहे 74 धावासंख्या धावफलकावरती. आणि या आयोजनासाठी राम पवार आणि श्याम पवार नानिवली यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. आणि त्याचबरोबरीनं साई समर्थ नानिवली गावदेवी नानिवली संघासाठी देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी निलेशजी आखाडे बोरगावचे आमचे एक युवा उद्योजक उपस्थित आहेत, यांचा सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतोय मयूर ठोंबरे यांना की आपल्या शुभ हस्ते निलेशजी आखाडे यांचा आपण सन्मान करावा. खरं तर मयूरजी ठोंबरे आणि त्याचबरोबरीनं मानसजी ठोंबरे यांच्या जवळचे मित्र आहेत. आणि चौक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य आदरणीय राजनजी गावडे आणि धारणी ग्रामपंचायत आसरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य हरीशजी दुर्गे यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूयात. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटचं षटक, खरं तर स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कल्पेश सुर्वे गोलंदाजी मार्कर पाहायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवरती खरं तर विकेट डाऊन होत असताना चांगला चेंडू टाकला होता. वेगवान प्रतीचा बॉल. खरं तर अंतिम क्षणी हे वादळ खरं तर शमावलं. वादळ खुंगावत होतं. मंगेश झुंगरे नावाचं मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याला शांत केलं जातं शेवटच्या षटकामध्ये आणि पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन होत असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. नंबर क्रमांक 6 वरती खेळण्यासाठी आतापर्यंत 4 फलंदाज टीम नानिवली संघाचे बाद झालेत, परंतु एका चांगल्या स्थितीमध्ये टीम पाहायला मिळते. 4थ्या षटकातील 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही शेवटचं षटक मैदानावरती चालू आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. कितपत धावसंख्या करता किती धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल टीम नानिवली संघाच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेला चांगला फटका पहिल्याच बॉलवरती फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलाय. येतोय या चेंडूवरती षटकार. संजय ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कित्येक अशी या जिल्ह्यामध्ये असतील, या विभागामध्ये, या तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून विकासाची कामगंगा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या नावानं खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. एक षटकार जरूर ठोकला किरण पाटीलनं, परंतु लगेच दुसऱ्या चेंडूवरती त्याची विकेट डाऊन होत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या चेंडूवरती कमबॅक करतोय तो कल्पेश सुर्वे. अल्पेश 11 लवजी आणि कराडे या दोन्ही संघांच्या संघनायकाला कॉल आहे की टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल या सूचनेकडे आपण लक्ष द्यावं. दोन्ही कॅप्टनला कॉल आहे की लगेच आपण यावं. शेवटच्या क्षणाला खरं तर विकेटची पडझड टीम नानिवली संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किरण पाटील बाद झाला आणि त्याचा छोटा बंधू खरं तर आपण पाहतोय करण पाटील मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना स्क्रीन आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक अशी बाईक जी आम्हाला आदरणीय विनोद शेठ भोईर यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आली आहे. एक लकी ड्रॉसाठी बाईक आहे, एक मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे आणि आणखीन एक विशेष पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. जो संघ जिंकेल त्या संघासाठी चौकचे युवा उद्योजक आदरणीय अभिजितजी देशमुख आणि आदरणीय दत्ता शेठ कोळी यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं पारितोषिक. आणि या स्पर्धेचं विशेष आकर्षण आहे आकर्षक अशा ट्रॉफीज. खरं तर या स्पर्धेमध्ये क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात जे सागर शेठ ओसवाल यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेत. आणि आणखीन एक पारितोषिक सागर शेठ ओसवाल यांच्या वतीनं आहे. जो कोणी फलंदाज 6 बॉलवरती 6 षटकार लगावेल त्याला 11,111 रुपयाचं पारितोषिक असेल.
बरीचशी पारितोषिकं खरं तर प्रत्येक चेंडूमागे आपण या ठिकाणी पाहतोय पारितोषिक या ठिकाणी लावले जात आहेत आणि या चेंडूवरती 2च धावा आल्यात आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 82 धावसंख्या धावफलकावरती लगावत असताना चांगला फटका कार्पेटच्या साहाय्यानं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी धावत चेंडूपर्यंत पोहोचतायत, बॉल अडवतायत, चेंडूची अगदी व्यवस्थित फेकी त्या ठिकाणी होतीये आणि या चेंडूवरती फक्त मिळाली जाईल ती एकच धाव. 5 बॉल आतापर्यंत भार्गव संपलेत आणि आपण पाहतोय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 83 धावसंख्या धावफलकावरती. या इनिंग मधला शेवटचा एक चेंडू आता मैदानावरती शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा आव्हानात्मक धावसंख्या सेट केली जाईल या चेंडूवरती. मोठा फटका येईल की रोखलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. परंतु पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणारा फलंदाज प्रशांत तांडेल स्ट्रायकर एंडवरती असेल. गोलंदाज कल्पेश सुर्वे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर तयार. अगदी पंचाच्या उजव्या एष्टीकडून त्या ठिकाणी चेंडू टाकले जात आहेत. यावेळेला फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय, बॉलला पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. येईल या चेंडूवरती शेवटच्या बॉलवरती षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 89 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि टार्गेट ठेवलं जात आहे 30 चेंडूमध्ये 90 धावसंख्येचा उच्चांक गाठणारी धावसंख्या या स्पर्धेतील टीम नानिवली संघाच्या माध्यमातून आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी राजनजी गावडे यांना विनंती करतो आणि नितीनजी तवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुभाषजी शिंदे साहेबांचा आपण सन्मान करावा. षटकांमध्ये आपण जर बघितलं 5 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 89 धावसंख्या टीम नानिवली संघाची धावफलकावरती लागली आहे. येणाऱ्या 5 षटकांमध्ये टार्गेट ठेवलंय 90 धावसंख्येचं आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. परंतु या धावसंख्येचा पाठला कशा रीतीने केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आम्ही या मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयजी भोसले सर यांना. धन्यवाद. सुभाषजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. राजनजी गावडे यांच्या शुभ हस्ते आणि या नितीनजी तवले यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर आकाश पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आकाश पिंगळे, सागर कमाने, नरेश ठुमरे यांना विनंती करतो की आपण देखील आपलं स्वागत घेण्यासाठी यावं. अमितजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आसरोडीचे अमित ठोंबरे यांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी यावं आणि मी चैतन्य कुंभार आणि मंथन यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमित ठोंबरे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की यावं, आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. काशीनाथजी घनसोलकर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. कैलास गावडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते काशीनाथजी घनसोलकर यांचा सन्मान करावा. तुकारामजी ठोंबरे, हातनोलीचे आमचे तुकारामजी ठोंबरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी यावं. दरम्यान काशीनाथजी घनसोलकर यांना सन्मानित करण्यात येईल. प्रदीप देशमुख, सगळे लाडानं आपल्या गोड्या म्हणतात ते प्रदीप देशमुख यांना देखील विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी यावं. आकाश पिंगळे, सागर कमाने, नरेश ठुमरे यांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं.
या चारही मान्यवरांना विनंती आहे हातनोलीचे की आपला सन्मान घेण्यासाठी यावं. तुकारामजी ठोंबरे, हातनोलीचे तुकारामजी ठोंबरे यांना देखील विनंती आहे की आपण यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. धारणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य हरेशजी दुर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरेशजी दुर्गे, आपणाला देखील विनंती आहे की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दरम्यान प्रदीप देशमुख यांचा सन्मान केला जाईल. युवराज ठोंबरे यांना विनंती करतोय की प्रदीप देशमुख यांचा सन्मान करावा. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जयेश भोस सरांकडे. 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ओंकारजी गुरव यांचा आवाज आपण ऐकत होतात या सेकंड मॅचच्या दरम्यान, आणि जिथे 89 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 90चा पाठलाग करायचा आहे. जिथे ध्रुवांश शिलबंद नडोदे या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. नावनेली टीमने चांगली बॅटिंग केली आहे. 90चा पाठलाग. 12 मार्च 2006 साली क्रिकेटच्या वर्तुळामध्ये एक सर्वाधिक मोठा किस्सा, इतिहास घडला होता. जोहान्सबर्गच्या मैदानावरती 434 धावा बनल्या आणि त्याचा पाठलाग लिलया होत असताना मला मिळाला. अर्थात इतिहास म्हणतात 3.5 तासामध्ये तो इतिहास मोडीच काढला गेला. साऊथ आफ्रिका संघाने सर्वाधिक मोठी कामगिरी केलेली मला मिळाली. आणि आज या 90 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे आणि त्याच्या साथीला कल्पेश सुर्वे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पहिल्या 2 मध्ये 2 आल्यात. 90चा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल याही वेळेला आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. पिचिंग आउटसाइड लेग. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे अधिकार. लढावं लागणार आहे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. मोठी प्रयत्न करावे लागतील. 90चा पाठलाग करायचा आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेचीही पाहिजे. पहिले 3 बॉल सटीक लेंदान लाईन वरती गोलंदाजी करत असताना मंगेशला आपण पाहतोय. वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, दिशेवरचं नियंत्रण त्याहूनही अधिक चांगलं इथे त्याचं पाहायला मिळालंय. आपण पाहतोय दमदार आमदार चषक. यावेळेचा बॉल ऑन साइडला फ्लॅट पॅरलल. रन्स मिळतील 4. गेम ऑन, मॅच ऑन. ठोकला चौकार. माध्यमातून ओंकार गुरव यांच्या माध्यमातून आपण हे संगीत ऐकलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी जनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत आपण ऐकलं. चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेला हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. नंतरच्या चेंडूवरती जर षटकार आला तर हरेशजी दुर्गे साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि याच दरम्यान आदरणीय राजूशेठ मोरे साहेबांचं शुभागमन होतंय आणि त्याचबरोबरीनं आदरणीय अजूशेठ सावंत साहेबांचं शुभागमन होतोय. आदरणीय सुधीर भाऊ मुंडे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. या मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. रोशनजी राऊत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेण्यासारखा नाही आहे फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदेला आपण पाहतोय. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय त्याचा थाट निराळा आहे. स्कोर कार्डमध्ये रन्स बनलेले आहेत त्या 12. 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा. येणारे 24 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि विजयासाठी 78 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 78 ची गरज आहे. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजे उमीकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. थोडंसं आसरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हरेशजी दुर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आनंदजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. दोघांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हरेशजी दुर्गे यांचा सन्मान करावा. प्रसादजी कोंडिलकर, राहुलजी कोंडिलकर, नयनजी देशमुख, चिंतामणी चोरगे आणि नरेशजी पिंगळे या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. आमदार चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आदरणीय
सुधीर भाऊ मुंडे यांचं शुभागमन होतंय. आदरणीय रोशनजी राऊत साहेबांचं शुभागमन होतंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. उमेश दुर्गे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. जाऊया जयेश भोसले सरांकडे. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब, उपाध्यक्ष उत्तर रायगड जिल्हा, तथा आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब, माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद, आणि ज्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा दमदार दैदिप्यमान असा सोहळा आपण पाहतोय. दुसरी रात्र या स्पर्धेची अनेक पारितोषिकांची लयलूट होतीये. मैदानाच्या चहूबाजूला केवळ गर्दी प्रेक्षक वर्गांची ही बघायची नाही आहे, बॉल पकडण्यासाठीची जास्तीची आहे. आज या प्रेक्षक वर्गाला आपण पाहत आहोत, गर्दी करून बसले. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाचा काटा काढलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद. जी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यात येईल. मी मयूर ठोंबरे यांना विनंती करतोय की योगेश पाटील अस्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. लकी ड्रॉचे कुपन चालू झालेले आहेत. आमचे आयोजन कमिटीचे मेंबर अभिजित आहेत, त्या ठिकाणी विकास गावडे आहेत आणि अभि गरुडे आहेत. हे कुपन्स कलेक्ट करण्यासाठी आलेत, नोंदणी करण्यासाठी आलेत. विनामूल्य कुपन आहेत आणि आज पहिलं लकी ड्रॉचं पारितोषिक आहे स्मार्ट वॉच, दुसरं पारितोषिक आहे सायकल आणि तिसरं पारितोषिक आहे स्मार्ट टीव्ही. फुललेनचा बॉल डिग आउट केला होता, चॉप करण्याचा प्रयत्न. इथून मात्र परफेक्ट यॉर्कर टोक क्रशर बाला मिळाला. एक पिन पॉइंट यॉर्कर ऑलमोस्ट नॉटर होता, जिथे गोलंदाजी मार्कमध्ये नितीन गडगेला आपण पाहत आहोत. अल्पेश सुर्वे बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर निकी भालेराव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकर एंडला यावेळेला विवेक शिंदे. काय स्ट्रोक पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. लोड फुलटोच होता. फॉलोइंग स्लॉक स्वीप, लॅप शॉट, इथे झाडू शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दमदार सोहळा रंगतोय आणि त्यामध्ये त्याहूनही अधिक चांगली बॅटिंग विवेक शिंदेची पाहायला मिळाली आहे. एकटा लढतोय तो, एक पात्री अभिनय करत होता. आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल. नितीनने आणखीन एक विकेट प्राप्त केली आहे. जिथे चांगली बॅटिंग करत असताना विवेक शिंदे झालाय कॉट बिहाइंड रूपाने. आणखीन एक धक्का, दुसरा बॅटर बाद. थँक्यू. थँक्यू. अल्पेश स्पोर्ट्स लवजी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. हे षटक संपण्या अगोदर जर कराडे संघाचा संघनायक उपस्थित झाला नाही तर लवजी संघाला नाणेफेक विन दिलं जाईल. परंतु या ठिकाणी आगमन झालेलं आहे कराडे संघाच्या संघनायकाचं, त्याचं स्वागत करूया. या ओव्हरनंतर आपण टॉस करणार आहोत. लक्ष मोठं आहे, इरादे मोठे ठेवावे लागणार आहेत. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. हरिवंशरायजी बच्चन सरांची कविता मला आठवली. अमिताभ बच्चन यांचे पिताश्री. चांगल्या दर्जाचा खेळ करायला हवा. यावेळेला बॅटर आला, आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय त्याची जाणीव करून देणारा या फलंदाजाची एंट्री झाली. ग्रेट फटका आला थेट आणि शिवाजीच्या बॅटमधून निघणाऱ्या बॉलने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. षटकार. षटकार थोड्या फरकानं वाचला. जर हा षटकार डायरेक्टली बॅनरवरती जाऊन आदळला असता तर तब्बल 13,000 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजाला मिळालं असतं. स्क्रीनवरती देखील पाहू शकतोय आपण. काही इंचाने काही फुटाने राहिला हा फटका दूर. इथून मात्र बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळतोय. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. आणि संघ सध्या अडचणीमध्ये ध्रुवांशील पण या टीमला आपण पाहत आहे. धाबा तितक्याशा आलेल्या नाही आहेत.
शिवाजीच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. या षटकामध्ये धावा एकंदरीत आल्या त्या 11. एक इव्हेंट फुल ओव्हर नितीन गडगेचे इथून संपुष्टात आलाय. धावफलकावरती बनलेल्या त्या 23 येणारे चेंडू राहिले. 18 बॉलमध्ये 67ची गरज. आणि या दरम्यान मी उद्योजक आदरणीय सुधीर भाऊ मुंडे यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. सुधीर भाऊ मुंडे यांना विनंती करतो. लवजी आणि त्यांच्या विरोधामध्ये कराडे दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. आदरणीय सुधीर भाऊ मुंडे एक यशस्वी उद्योजक, खरं तर ज्यांनी बऱ्याचशा खेळाडूंना घडवलं, एक जुने क्रिकेटर, यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो. आदरणीय सुधीर भाऊ मुंडे यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. हेड इज अ कॉल आणि हेड टॉस जिंकल्या कराडे संघानं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सुधीर भाऊंचे देखील मनापासून आभार. आणि जाऊया मॅचकडे. ओव्हर टू यू जयेश सर. 18 बॉल आणि 67ची आवश्यकता. सुरुवात झाली आहे. इथून मात्र हेजिटेशन्स पाहायला मिळाले होते. धाव घ्यायची की नाही घ्यायची, धाव घ्यायची की नाही घ्यायची, यामध्ये इथे मात्र पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाजांनी संगम मताने निर्णय घेतला की ही धाव होऊ शकणार नाही आहे. व्हाईट बॉल आला. अतिरिक्त धाव गोलंदाजी मार्कवरती आहे. मयूर जुगरेला आपण बाद. 24 धावा धावफलकावरती आहे. 66ची गरज. 18 चेंडू आणि 66ची आवश्यकता. फटाक्यांची आतिषबाजी तुम्ही पाहतात. दमदार क्रिकेटचा सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. बाबूशाह सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. सुरेशजी हातमोडे सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. ओमकारजी ग्रोह सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. आमचे ओमी डीजे साऊंड अँड लाईट्स, ओमी साऊंड अँड लाईट्सच्या माध्यमातून आज या स्पर्धेला जिथे मात्र 4 चांद लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेले पाहायला मिळाल्यात. लांबवरचा रणप आहे गोलंदाजाचा. यावेळेचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला होता. काय वेग पाहायला मिळत होता, प्रचंड वेग. फलंदाजाला बीट करणारी इथून मात्र ही गोलंदाजी पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले पा. फुललेनचा बॉल टाकला होता. ओव्हर द विकेटने आले. लांबवरचा रणप आहे. सटीक लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी होती आहे. ऍक्शन रिप्ले. बॉल एक्झॅक्टली कुठून पिच झाला किंवा डावी एसीच्या बाहेर निघत होता. त्याच कारणास्तव डिरेक्शन ऑफ द बॉल हेच पाहिलं पंचांनी. 24 आहेत. यावेळेचा बॉल देखील फुललेनला पाहायला मिळाला. मिड ऑफ त्यांना सिंगल निश्चित येते आहे. एकेरी धाव लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॅकअप देण्यासाठी. लॉंग ऑफ मध्ये सिंगल येते. एकेरी दुहेरी धाब्याने जास्तीचा काही फरक पडणार नाही. खरं तर या समुद्रामधून याला जर का आपण एखादा तांब्या जर पाण्याचा काढला तर त्या समुद्राला जास्तीचा तोटा होत नाही असंच बनलंय. एका धाब्याने हा संघ पुढे निघालाय. मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे. परंतु इथून आता सिंगल आणि डबलनेचं काम होणार नाही. 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्कोर कार्डवरती धावा बनल्या त्या केवळ 25. अजूनही आपण पाहिलं तर 65ची गरज आहे. यावेळेचा बॉल उंच गेला, लांब नाही. क्रिकेटमध्ये धावा लांबीच्या मिळतात, उंचीच्या नाही. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. समालोचन कक्ष तुम्ही पाहताय. आमचा डीजे उमीला तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. अगदी थोड्याच वेळापूर्वी ज्याच्या माध्यमातून एक गण लगावण्यात आलेली पाहायला मिळाली होती. बाला डान्स सर्वाधिक प्रसिद्ध आहे कोकणामध्ये किंवा रायगडामध्ये. डबल बारी सातत्याने ऐकायला मिळतात. गणपतीचं ज्या ज्या वेळेला आगमन होतं आणि गणरायाचं सुंदर गीत त्याने लगावलेलं पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा एकंदरीत 25 आहेत. एकंदरीत 3 फलंदाज बाद झालेत. व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. 24 लाईव्ह इव्हेंट्सकडे आता सध्याच्या घडीला एक कॅमेरामन आहे. सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय बनलाय. यावेळेला लोअर फुल टॉस आडवा बाटने फुल टोल वसूल केला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार.
संपूर्ण रात्रीमध्ये एक पारितोषिक आहे. आयवा कॅच जर कोणत्याही प्रेक्षकांना घेतली तर त्यासाठी कूलर आहे आणि त्याचबरोबरीनं आदरणीय मयूरजी ठोंबरे, आदरणीय मानसजी ठोंबरे यांच्या वतीनं 2,000 रुपयाचा कॅश प्राईज, नितीनदादा तवले यांच्या वतीनं 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि कैलासजी गावडे यांच्या वतीनं 1,000 रुपयाचा कॅश प्राईज, तब्बल 4,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि कूलर हे आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे आजच्या रात्रीमध्ये. प्रेक्षक वर्गानो ऐकलात का? 2चे 4 झालेत. यावेळेचा बॉल फुलं लेनचा पाहायला मिळाला होता. परफेक्ट यॉर्कर. रन्स मिळालेली नाही आहे. आदरणीय मयूरजी ठोंबरे साहेब, आदरणीय मानसजी ठोंबरे साहेब यांनी मला वाटतं प्रेक्षक वर्गाला चहू बाजूला एकत्रित आणलं आज या मैदानाच्या दिशेने. ॲक्शन रिप्ले पहा. फुलं लेनचा बॉल 24 इव्हेंट्स. संदेजी पाटील यांची संकल्पना. बॉल फुलं लेनचा होता. डावी याची मिस केली होती आणि त्याच कारणास्तव इथून मात्र ॲक्शन रिप्ले आपण पाहता. पंचांचं कौतुक करूयात. अविनाश पारंगी असतील, त्याच वेळेला नरेशजी म्हात्रे असतील, अरुणजी पारंगी असतील, यांचंही कौतुक करायला हवं. पुढचा बॉल गोलंदाज मयूरचा हा चेंडू वेगाने इथे टाकण्याचा प्रयत्न. डावी इशी सोडून जाणारा. पंचांनी जणू काय टायटॅनिकच्या पोजमध्ये सांगितलं इट इज अ व्हाईट बॉल. एक्साची धाव आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्तने भर पडली. औपचारिकता दिसू लागली आहे. केवळ 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 60ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. 30 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 60 धावसंख्येची गरज. 7 विकेट हातामध्ये आहेत. बॅटिंग करतोय संघ ध्रुवांश 11. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल घेण्याचा कोणताही माणस इथून दाखवलेला नाहीये दोन्ही फलंदाजांनी. डॉट बॉल येईल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 30 आहेत. येणारे 12 बॉल, 60ची गरज. या ठिकाणी बूथ अध्यक्ष आमचे उमेशजी दुर्गे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यात येईल. मानस ठोंबरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीचे बूथ अध्यक्ष उमेशजी दुर्गे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. खरं तर सुधीर शेठ ठोंबरे यांच्यावरती नितांत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. सुधीर शेठ ठोंबरे यांच्या एका हाकेला, एका आवाजाला खरं तर धावून येणारं हे व्यक्तिमत्व आहे. उमेशजी दुर्गे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. त्याचबरोबरीनं अक्षयजी गडगे आणि प्रतीकजी देशमुख यांना देखील विनंती करतोय, हातनोलीचे आमचे मित्र, की आपण देखील मुख्य मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. लकी ड्रॉचे कूपन, विनामूल्य कूपन त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक जमा करतायत. प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांचं आपण स्वागत करूया. पहिला लकी ड्रॉ हा 4थ्या मॅचच्या फर्स्ट इनिंग नंतर काढण्यात येईल. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. एकंदरीत 11 बॉल आणि अजूनही 59ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. जय सर आणि थोड्याच वेळामध्ये पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन या मुख्य मंचावरती होणार आहे. त्यांचं देखील स्वागत असेल. थोड्याच अवधीमध्ये त्यांचं या मंचावरती आपल्याला आगमन पाहायला मिळेल. रिव्हरचा षटकार जर कोणत्याही बॅटरनं या इनिंगमध्ये लगावला तर नितीनदादा तवले यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. रिव्हर्स स्विच हिट हे फटके विलोभनीय आहेत आणि पाहण्यासाठीच प्रेक्षक वर्ग निश्चित गर्दी करतात. आधुनिकतेचा आविष्कार आहे आणि तो इथे पाहायला मिळेल का? पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा मंगेश. हाफ ट्रॅकर होता. बॅटची लिडिंग एज. शॉट फाईन लेग रिजन मध्ये जेल टिपण्यात आला. आणखीन एक फलंदाज. चौथा बॅटर झालाय बाद. त्या अगोदर हरीशजी दुर्गे यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी, हरीशजी दुर्गे आणि राजनजी गावडे यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. आणि आता पंचांसाठी हरीशजी दुर्गे यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आदरणीय हरीशजी दुर्गे साहेब यांचे आम्ही विशेष आभारी आहोत. या स्क्रीनवरती तुम्ही बाईक्स पाहताय. खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आणि एक भाग्यवान विजेता ज्याला एकंदरीत आपण जी लकी ड्रॉला ही बाईक दिली जात असताना पाहायला मिळणार आहे. आणि या स्क्रीनवरती तुम्ही या बाईक्स पाहताय. तिथे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर
बेस्ट फिल्डरसाठी या सायकल्स आहेत. अर्थात लकी ड्रॉसाठी देखील आपल्याला या सायकल्स पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल यावेळेला हलक्या त्याने ऑन साईडला केला हवेमध्ये. ही फ्री होम डिलिव्हरी होती. झोमॅटो आणि स्विगी पेक्षाही फास्ट. बॅटन म्हणतोय मी निघालो तुम्ही येताना. आणखीन धक्का फलंदाज बाद. पुढचा चेंडू यावेळेला इथून मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. दिशाहीन राहिलाय. आपण म्हणतो ना अनेक वेळेला एक डायलॉग जास्तीचा फेमस झाला होता. अप्पाचा विषयले हाड आहे. इथे मंगेचा विषयले हाड आहे असंच म्हणावं लागेल. कारण न उमगणारे आणि न समजणारे चेंडू त्याने हाताळलेले पाहायला मिळालेत. हे कोडं जे आहे ना ते अद्याप सुटत नाही आहे. धाबा रन्स जिथे रन्स आलेले नाही आहेत 33 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही 57ची गरज. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. हा लोअर फुलटोज वेस्ट साईड पाहिली जाईल. हा नो बॉल आहे आणि त्यावरती येणारा या चौकार अर्थात लग्न सराई चालू आहे आणि त्यामध्ये झालेला 5 धाबांचा आहेर. आणि याच दरम्यान मयुरजी ठोंबरे आणि मानसजी ठोंबरे यांच्या अगदी जवळचे सहकारी त्यांचे समर्थक खरं तर नरेशजी जाधव यांचं शुभ आगमन झाले. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. नो बॉल आला. आता मात्र एक सर्वाधिक मोठी अपॉर्च्युनिटी राहील फलंदाजाला. स्ट्रायकर एंडला सध्या दगडीला प्रेम काथावड्याला आपण पाहत आहोत. तो स्ट्रायकर एंडला आहे. फ्री हिटची मुभा राहील. मोठा फटका खेळण्याची संधी आहे. अजूनही विजयासाठी बाबन्याची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी बाबन्याची आवश्यकता. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 चेंडू आणि 52 धावा. पुढचा बॉल या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 7 चेंडू आणि 52ची गरज राहिली आहे. आणि या नंतर जे षटकार येतील त्या प्रत्येक षटकाराला नरेश जाधव यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. कारण रन्स आलेल्या नाही आहेत. संघ अडचणींना सामोरं जातोय. पराभवाच्या गर्द छायामध्ये अडकलेला आहे. ध्रुवांशील पण या टीमला तुम्ही पाहताय. पुढचा चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ऑन राईट डीप मध्ये प्रोडक्शन आहे. रन्स घेतले गेलेले नाही आहे. 6 चेंडू आणि 52ची गरज. एक मोठं लक्ष उभं राहिलं होतं पूर्वार्धामध्ये. बहारदार खेळ पाहायला मिळाला. 26 धावांची एक इम्पॉर्टंट इनिंग प्रशांत तांडेलने साकारलेली पाहायला मिळाली. 25 धावा 8 बॉलमध्ये बनवल्या. तर अर्थात मयूर झुगरेने आणि गोलंदाजी देखील त्याने चांगली केली. 4 षटकार त्याने ठोकले होते. 3 षटकार जिथे प्रशांत तांडेलने ठोकलेले पाहायला मिळाले. हायलाइट्स पाहायला मिळाली पूर्वार्धामध्ये. पूर्वार्धातील खेळ असा होता ना की डोळ्याला पट्टी लावून बॅटर बॅटिंग करत होते. उत्तरार्धामध्ये डोळ्याचा चष्मा हरवल्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू चाच पडत आहेत. आणि याच दरम्यान आदरणीय शरदजी घोगरे आणि आदरणीय चंद्रकांतजी मते यांचं शुभ आगमन झाले. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. आणि आजच्या रात्रीमध्ये आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या बॅनरला जर डायरेक्ट षटकारानं कोणी हिट केलं तर या अगोदर 13,000 रुपये होते. आणि नरेश शेठ जाधव यांच्याकडून 5,000 रुपये म्हणजे तब्बल 18,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 18,000 रुपयाचं कॅश प्राईज अगदी षटकारासाठी आहे. शेजारून जाणारी अगदी ही ट्रेन तुम्ही पाहिलं येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन मोठी उपलब्धी होतीये. लोकल ट्रेन देखील धावताना पाहायला मिळणार आहे. या ट्रॅकवरती औपचारिकता बाकी आहे. केवळ औपचारिकता. या मॅचची 52ची गरज. 6 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये लॉंग ऑन तैनात आहे. सिंगल एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरी दुहेरी धाब्याने जास्तीचं काही बिघडणार नाही आहे. सिंगल आली. 51ची गरज अद्याप राहिली. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत तांडेल आलेत. आणि याच दरम्यान शरद काका घोगरे यांचं शुभागमन झालंय. आणि हातनोली गावचे पहिले डॉक्टर विराज घोगरे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि बघायचंय षटकार होणार का, परंतु झाले विकेट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स.
कुपनचं वाटप होत असताना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरी रात्र आहे. अंतिम रात्रीची चर्चा आत्तापासूनच व्हायला लागली आहे. आज पिक्चर असा आहे, पहा हा ट्रेलर असा आहे तर पिक्चर कसा राहील. शेवटच्या रात्रीमध्ये मला वाटतं प्रेक्षक वर्ग गर्दी आणि गर्दीच गर्दी. ये तो झाकी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. फायनल नाईटसाठी प्रत्येक जण निश्चित इथे गर्दी करणार आहे. पुढचा बॉल इथे प्लेड ऑन झालाय फलंदाज. क्लीन बॉल थेट यस्टनचा भेद घेतला आणि जिथे फलंदाज बाद होत असताना आणखीन एक धक्का, बॅटर होतो बाद. बाकी राहिल्या 50 धावसंख्येत 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 50 धावसंख्येची आवश्यकता. 51ची गरज. अडचणी वाढल्या ध्रुवांश शिलबंद या टीमच्या. आणि याच दरम्यान हातनोली गावचे प्रतीकजी देशमुख, मनोहरजी घनसोलकर, दिनेशजी कोंडिलकर, सचिन ठाकूर, योगेश ठाकूर, गणेशजी मते, अक्षयजी गडगे यांचं शुभागमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की मुख्य मंचावरती यावं. चंद्रकांतजी मते, प्रभाकर ठाकूर, वसंतजी नलावडे, नरेशजी पिंगळे आणि नयनजी देशमुख, गणेशजी मते या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हातनोलीचे आमचे सगळे ग्रामस्थ यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या वतीनं आपलं आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू यू जयेश सर. शेवटचा एक चेंडू आणि 51ची गरज आहे. 8 फलंदाज बाद झालेत. केवळ फलंदाजांनी हजेरी लावण्याचंच कामकाज केलंय. भेदरलेल्या सशाप्रमाणे आवश्यकता झाली आहे. सोळो की पळो करून सोडले गोलंदाजांनी. ऑन अ हॅट्रिकचा बॉल. शेवटचा चेंडू या मॅच मधला ऑन साइडला हुक केला. क्षेत्ररक्षक तैनात. हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक अद्याप दुसरी होत असताना पाहायला मिळते. पहिली विकेट हॅट्रिक घेतली आहे गोलंदाज प्रशांत तांडेलने. या स्पर्धेमध्ये एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केला. विकेट हॅट्रिक त्याने मिळवली. फलंदाज बाद. आणि या हॅट्रिकसाठी देखील मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे यांच्या वतीने 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल. खरं तर 4 षटकार आले त्यासाठी देखील 3,000 रुपये आणि या विकेट हॅट्रिकसाठी देखील 3,000 रुपये. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. टॉस जिंकलाय कराडे संघाने. लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. यश क्षणाचाही विलंब लावायचा नाहीये. लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हायचंय. यस जयेश सर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत तांडेल आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. 26 धावा विथ द बॅट आणि विथ द बॉल. विकेट हॅट्रिक आणि तब्बल 4 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात विथ विकेट हॅट्रिक. त्यामुळे तो राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच sagदार. आणि जशी पुढच्या सामन्याला सुरुवात होते माझे पुरुषोत्तम ठोंबरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. यश विनंती आहे लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जाईल प्रशांत तांडेला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच sagदार ज्याने 26 धावा आणि 4 विकेट 1 विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. आणि गौरव ठोंबरे यांना विनंती करतोय. या स्पर्धेचे आयोजक गौरव ठोंबरे आपण देखील मुख्य मंचावरती या. प्रचंड मेहनत गौरव यांची देखील राहिली आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी मी हरेशजी दुर्गे, राजनजी गावडे,